ही JLS मध्ये आता आम्ही मोठा ट्रायल घेतला, जवळपास 30-35 किलोमीटरचा ट्रायल घेतला. त्याच्या चालवताना जे लक्षात आलं नाही ना? वेअर असं काही आहे का? गाडीचं जे आहे ना, आपण जर अलाइनमेंट बॅलन्सिंग वेळेवरती ठेवणार सगळ्या गोष्टी, ते असं वाटतं आपण फ्लाईट मध्ये बसलो काय, बिझनेस क्लासमध्ये. 1,65,00,000ची मर्सिडीज GLS AMG खरंच एवढी भारी आहे का, की फक्त नाव आणि ब्रँडसाठीचे पैसे द्यायचे? आज आपण या गाडीचा फुल रियालिटी चेक करणार आहोत. फक्त शोरूम लेवल रिव्ह्यू नाही, हा एक कंप्लीट रिअल लाईफ एक्सपिरियन्स असणार आहे. याच्यामध्ये मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, रिअलमध्ये ड्राईव्ह रिव्ह्यूसुद्धा, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत मर्सिडीजमधून एक एक्झिक्युटिव्हसुद्धा आहेत, जे की आपले टेक्निकल डाऊट्स या गाडीविषयीचे क्लिअर करतील. चला तर मित्रांनो, आता मुख्य व्हिडिओला सुरुवात करू. मी विशाल आत्माने स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ खरंच खास असणार आहे. ही आहे मर्सिडीज GLS AMG लाईन. आता याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत, जसे की फ्रंट बंपर चेंज आहे, अलॉय व्हील्स चेंज आहे, ग्रिलसुद्धा ब्लॅकड आउट करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर मिररसुद्धा ब्लॅक्ड आहे, आणि इथे डोर जे विंडोला जे पहिले क्रोम यायचं ते सुद्धा आता ब्लॅकड आउट करण्यात आलेलं आहे. नवीन जे अलॉय व्हील्स आहेत AMG लाईनचे, हे खरंच मस्त दिसतात. रिअर साईडला फक्त टेल लाईटचं थोडंसं डिझाईन चेंजेस आहे, बाकी त्या व्यतिरिक्त कुठलाही चेंज नाही आहे AMG लाईनमध्ये. आता आपण गाडीचं जर इंटिरियरमध्ये बघितलं तर इंटिरियरमध्ये फक्त हे स्टेअरिंग चेंज झालेलं आहे, जे की AMG इन्स्पायर्ड स्टेअरिंग आहे. एक्झॅक्टली AMGचं स्टेअरिंग नाही, बट AMG इन्स्पायर्ड हे आहे. आणि आता जर आपण बघितलं गाडीमध्ये, जर पूर्ण प्रोफाईल गाडीची जी आहे ही एकदम आता मॅसिव्ह दिसते आहे. GLS ऑब्व्हियसली पहिल्यापासूनच एक लक्झरी 7 सीटर कारमध्ये नंबर 1ला आहे. हिला कॉम्पिटिशन फक्त BMW X7 आहे. बाकी Volvo XC90 असू दे किंवा Audi Q7 असू दे, कुठलीही गाडी हिला जास्त कॉम्पिटिशन देत नाही. नंबर 1मध्ये एक तर मर्सिडीज GLS किंवा मग BMWची X7. 7 सीटर जर चॉईस असेल तर ह्या दोनच गाड्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालतात मित्रांनो. आता आपण बघूया ह्या गाडीचा बूटची कॅपॅसिटी एकदम चांगली आहे, आणि जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये पूर्ण 7 सीटर म्हणजे ही आहे, आणि पूर्ण 7 लोक बसलेले जरी असले तरी भरपूर इनफ आपलं सामान बसू शकतं मध्ये. अशी कुठलीही अडचण तुम्हाला वाटणार नाही. आरामात तुमच्या 7ही लोकांच्या बॅग्स इथे मागे बसू शकतील, एवढा मोठा लगेज स्पेस आहे. आणि जर का समजा तुम्हाला अजून हा स्पेस वाढवायचा असेल तर इथे मागे बटन्स दिलेले आहेत. इथे ऑलचं पण ऑप्शन आहे आणि लास्टच्या 2चंही ऑप्शन आहे. आता जर मी समजा ऑल बटनचं ऑप्शन प्रेस केलं तर बघा, सगळ्यात पहिले हे समोरच्या सीटचे हेडरेस्ट वरती होतील, आणि ही सीट फोल्ड होईल, आणि त्याचबरोबर सेम टाईमला मागची सुद्धा सीट फोल्ड होती. आणि ज्या वेळेला ह्या सीट फोल्ड्स होतात ना मित्रांनो, खूपच मॅसिव्ह प्लेस क्रिएट होतो या गाडीमध्ये. म्हणजे एवढा स्पेस आहे ना, की आरामात याच्यामध्ये तुम्ही गादी टाकून झोपा, तुमचं लगेज भरपूर बसवा, काही अडचण नाही. त्याचबरोबर मागे तर हे ब्युटिफुल 2 स्क्रीनसुद्धा आहेत. म्हणजे एकदम मॅसिव्ह गाडी आहे ही. त्या बाबतीत, स्पेसच्या बाबतीत तर तुम्हाला कसलीही अडचण या गाडीमध्ये बिलकुल जाणवणार नाही. आणि आता हे जर सीट्स आपल्याला वर करायचं असेल तर सेम बटन आपण प्रेस केली की परत ऑटोमॅटिक सगळ्या सीट्स वर होतील. आणि जर का समजा तुम्हाला फक्त मागच्या 2 करायचं असेल तर त्यांचेसुद्धा बटन्स तिथे दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बटनचं इथे सेटिंग आहे. त्याचबरोबर इथे हाईट ॲडजस्टमेंटची सुद्धा बटन आहे. ते जर आपण प्रेस केलं तर गाडीची हाईटसुद्धा खाली करता येते. आणि आता आपण बूट क्लोज करूया. हे बटन प्रेस केलं की बूट आपला इलेक्ट्रिक टेलगेट जो आहे, जो की आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये येतोय, तो ऑब्व्हियसली सेमच आहे. बॅक साईडला फक्त 4मॅटिकची बॅजिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कुठली AMG लाईनची बॅजिंग याच्यामध्ये नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिअर सीट कम्फर्ट, ज्यासाठी लोक GLS घेतात. बघू शकता आपण, रिअर सीट एकदम जबरदस्त आहे. मागच्या बाजूला ह्या 2 स्क्रीन्स दिलेल्या आहेत. एकदम मस्त फील येतो गाडीमध्ये जेव्हा आपण बसतो ना, एकदम लक्झरी फिलिंग येते. दोन्ही स्क्रीन्स एकदम मस्त आहे. इथे सीटच्या सेटिंग्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बर्मस्टरचं साऊंड सिस्टम आहे. आणि एकदम म्हणजे तुम्ही पाहिजे तसं या सीट्सला तुम्ही सेटिंग करू शकता. पूर्ण सीट रिक्लाईनसुद्धा होते. मागे पुढे जसं तुम्हाला ॲडजस्टमेंट पाहिजे तशी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथे एक हेडरेस्टला पिलो येतो, जो की खूप सॉफ्ट आहे आणि एकदम चांगल्या फॅब्रिकमध्ये तो देण्यात आलेला आहे. मधलं जे हेडरेस्ट आहे हे आपण खाली करू शकतो. इथे एक टॅबसुद्धा देण्यात आलेला आहे. या टॅबमधून तुम्ही गाडीच्या सिस्टमच्या सगळ्या सेटिंग्स कंट्रोल करू शकता. पुढच्या स्क्रीनमध्ये जे काही आहे ते सुद्धा इथे दिसतं. त्याचबरोबर ह्या ज्या 2 स्क्रीन आहेत त्याच्यातनी सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला इव्हन व्हिडिओसुद्धा प्ले करता येतात. HDMI पोर्टचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आणि जर आपण आता मागे जायचं असेल तुम्हाला, तर जस्ट हे बटन एकदा प्रेस करा. ही सीट अशी पूर्णपणे समोर जाते, आणि मग इथून आपण इझिली रिअर साईडला जाऊ शकतो. आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये, की आता मर्सिडीज GLSचा जो रिअर सीट कम्फर्ट आहे, हा थोडासा जरा कमी वाटला मला. म्हणजे स्पेस आहे, इनफ, मोर दॅन इनफ स्पेस आहे, बट कुठेतरी
थोडा कमी वाटतो. म्हणजे हिची कॉम्पिटिटर जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये थोडा जास्त वाटतो. आता हेडरेस्ट जे आहे हे सीटवर हे खाली केलेले आहेत, हे वर केल्यावर ऑब्व्हियसली आणि ह्या सीटसुद्धा रिक्लाईन होतात. तर त्यामुळे चांगला स्पेस आपण क्रिएट होतो. म्हणजे असं नाही की नाही होणार. ही सीट पण पुढे होते. आता ही पूर्ण आपण मागे केलेली. बट तरी जर कॉम्पिटिशनमध्ये ज्या गाड्या आहेत त्यांच्याशी कंपेअर केलं तर थोडा कमी वाटतो. आता ही सीट आपण खाली करूयात. याला होल्ड करून सिंगल टचनी होत नाही. आता होल्ड करून ठेवलं तर खाली होतं आहे. सिंगल टच केल्यावर नव्हतं होत. आय डोंट नो आता त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल स्पेसिफिकेशन असेल बिकॉज असं तर मर्सिडीज करणार नाही. वन टचमध्येच ऑब्व्हियसली ती खाली जाईल. आता भरपूर वेळ गाडी बंद आहे त्यामुळे होऊ शकतं किंवा काय माहीत नाही. बट वन टचमध्ये जायला पाहिजे. आता जसं नंतर गेली. गाडीमध्ये एकदम लेग स्पेससुद्धा चांगला दिलेला आहे. म्हणजे खरं आता ऑब्व्हियसली इट इज एस क्लास ऑफ SUV सो त्यामुळे स्पेसच्या बाबतीत तर काही कमी नाही आहे. आता फ्रंट साईडमध्ये जर बघितलं इथे सुद्धा बर्मेस्टरचे स्पीकर आहेत. त्याचबरोबर इथे सीटची सेटिंग दिलेली आहे. हे व्हेंटिलेटेड हीटेड सीटचं ऑप्शन आहे. त्याचबरोबर हे लेफ्ट साईडची जी सीट आहे ती आपण इकडूनच कंट्रोल करू शकतो. तर त्याचं बटन आहे. आता आपण इंटिरियर बघितलं ना तर एकदम प्रीमियम इंटिरियर फील होतं. खरंच म्हणजे मर्सिडीजची खासियत आहे. काय इंटिरियर आहे जबरदस्त. आणि स्टेअरिंग पण आता जे अपडेटेड आलं आहे एक नंबर दिसतं. स्क्रीनसुद्धा जबरदस्त आहे. आणि ते सनरूफचे कंट्रोल्सवरती दिलेले आहेत. त्याचबरोबर लाईट्सचे कंट्रोल्स आहेत वरती. आणि इथे खाली हा जो टचपॅड त्याच्याच बाजूला हे बटन आहे. हे ॲक्च्युली आपलं फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि इथे हाईट ॲडजस्टमेंटचं बटन आहे. याच्याने आपण गाडीची हाईट कमी जास्त करू शकतो. आणि एकदम प्रीमियम वाटतं यार खरंच. म्हणजे याच्यात बसल्यावर आहे ना एक वेगळाच फील होतो. जसं म्हणजे GLE आणि GLSचं इंटिरियर आपलं बऱ्यापैकी सेमच आहे. बट काही मायनर चेंजेस या गाडीमध्ये करण्यात आलेले आहे. बाकी तर इतर कुठलेही जास्त चेंजेस वाटले नाहीत स्टेअरिंग जर सोडलं तर. आणि कम्फर्ट मस्त आहे. आता हे बघा थाय सपोर्टसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. आता हे मध्ये चाललं आहे आणि तसंच पुढे येतं आहे. म्हणजे थाय सपोर्टसुद्धा एकदम परफेक्ट आहे. या गाडीमध्ये कम्फर्टच्या बाबतीत तर म्हणाल ना तर कसलीही कंप्लेंट तुम्हाला जाणवणार नाही. सगळ्या गोष्टी ॲडजस्टेबल आहे. इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड आहेत. एकदम जबरदस्त इंटिरियर या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि इवन को ड्रायव्हर सीटसुद्धा व्हेंटिलेटेड आणि हीटेड देण्यात आलेली आहे. आणि फीचर लोडेड गाडी आहे. फीचर लोडेड. आता गाडीची हाईट कमी करतो मी कारण की मी फुल रेस केली होती. आणि आता आपण बाहेरून बघूयात. आता आपण ड्राईव्हसाठी निघलो आहे. पप्पा ड्राईव्ह करत आहे गाडीला. आणि त्यांचं तर मर्सिडीज म्हणजे खरंच पहिल्यापासून खूप इंटरेस्ट आहे. पहिले जी त्यांनी GLE वापरली आहे तसाच एकदम कम्फर्ट त्यांना जाणवला. आणि त्याच्यानंतर त्यांनी चालवल्यानंतर आता मी चालवायला घेतली गाडी. सो आता म्हटलं बघूयात आपण गाडीला टेस्ट करू पूर्ण हार्डकोर एकदम. म्हणजे ऑफ रोड पण जाऊ ऑन रोड पण जाऊ मस्त एकदम फुल्ली गाडीला टेस्ट करूयात. चला आता सीटची सेटिंग करतो. आता फायनली सीटची सेटिंग झालेली आहे. तर चलो लेट्स स्टार्ट द ड्राईव्ह. खरं तर आता मर्सिडीज GLS चालवताना ना जो फील येतो ना खरंच जबरदस्त आहे. म्हणजे वाटत नाही आपण एवढी मोठी 7 सीटर एक लक्झरी SUV चालवतो आहे. एवढी प्लांटेड आणि एवढी स्टेबल गाडी चालती आहे. आणि गाडीचं एडासुद्धा परफेक्ट काम करतं आहे. म्हणजे जे आजकाल म्हणजे रोडचे कंडिशन आहेत त्या हिशोबाने रेडासचं जे जजमेंट आहे एकदम परफेक्ट आहे. आणि मर्सिडीज सेफ्टीवर खूप फोकस करतं. एकदम परफेक्टली सगळ्या गोष्टी काम करतात. फक्त थोडा एक मायन्यूट लॅक आपल्याला फील होतो कारण की गाडी खूप हेवी आहे. आता आपण पप्पाला विचारूया कारण की ते खऱ्या अर्थाने सांगू शकता मर्सिडीजचा रिअल कम्फर्ट. कसं वाटतंय मागे तुम्हाला? एकदम बढिया कम्फर्ट गाडी आहे. मर्सिडीज आहे. मर्सिडीजचा हा एक फीलच वेगळा आहे. आणि मर्सिडीज सारखी गाडी मला कोणती आवडतच नाही. मर्सिडीज म्हटलं की सगळ्या गाड्यांचं मला काहीच वाटत नाही कारण मी मर्सिडीज वापरली आणि तुम्हाला GLS आवडली का? GLS अतिशय सुंदर गाडी आहे. मस्त गाडी आहे. मस्क्युलर आहे. आणि जे इम्प्रेशन ब्रँड ते मर्सिडीज. ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे. ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे. मग बाकी गाड्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही कोणाबद्दल. पण ह्या गाडीचं एक फिलिंगच वेगळं आहे. आणि याचं मध्ये बसल्यानंतर जे फिलिंग आहे ते असं वाटतं आपण फ्लाईटमध्ये बसलो काय बिझनेस क्लासमध्ये. मला पहिल्यापासूनच म्हणजे मर्सिडीजबद्दलचं जास्त आकर्षण आहे. आणि याच्यासारखं लक्झरियस आणि याच्यासारखं फ्रेशनेस कुठल्याही गाडीमध्ये इंटेरियरमध्ये म्हणा किंवा कुठं म्हणा. आणि लोगोमध्ये मर्सिडीजचा लोगो दिसला की बघ समजून जातं समोरच्या लक्षात येतं लगेच मर्सिडीज क्लास कोणता क्लास. खूप छान गाडी आहे. मस्त आहे. ते खूप कॉपरेटिव्ह नेचर व्यक्ती आहे म्हणून आपण बोलतो त्यांच्याशी. आजही आपल्याला आले ते आपल्यासाठी गाडी दाखवण्यात. गाडी मला खूप छान वाटली आवडली. मी माझ्या मित्रांमध्ये सगळ्यांना सांगतो की नक्की एकदा बघा ट्रायल घ्या. तुम्हाला आवडली तर फायनल करा. ओके थँक्यू. हे सानप साहेब आहे मर्सिडीज नाशिकमधून आलेत. नमस्कार नमस्कार. यांनी आपल्याला GLE पण यांनीच दिली होती बरं का. आपली जी GLE होती ना ते यांनीच केलं होतं सगळं GLE. सामान ठेवला होता त्यांनी.
खरंय खरंय. आणि एकदम कॉपरेटिव्ह नेचरचे आहेत. नाही, तेव्हापासून जे सरांनी मला नेहमीच इथलं संभाजीनगरचं काही पण असेल तर सर हक्काने फोन करतात आणि कुठे पण असेल कसलं पण गाडी संदर्भात काही पण काम असेल, त्यांच्या खूप सारे प्रोग्राम असतात मंदिराचे, प्रत्येक कार्यक्रमाचं प्रत्येक प्रोग्रामचं गाडीचं त्यांच्या मित्रपरिवारामध्ये काही पण असेल सरांचा फोन येणार म्हणजे येणारच. येस येस येस. खूपच छान आहे. तुमचा जो स्वभाव आहे सर, जे नेचर आहे ना, हे खूप डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो हो हो. तर ते आहे. तुम्हाला जनसंपर्क जो आहे, माणसं जोडायला जे आहे ना ते खूप आवडतं तुम्हाला. हो. तुम्ही एकदा एखाद्या व्यक्तीसोबत झालेली जी ओळख आहे, जे एकदा रिलेशन बनतात तर ते तुम्ही तसेच शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवतो. विशाल भाऊंचा येतो, प्रत्येक कार्यक्रमाचा मेसेज येणार. तर हे जे रिलेशन आहे ना, हे तुम्ही आणि तुम्ही तुमच्यापासून तुमच्या पुढच्या पिढीला हे ज्या गोष्टी, हे जे आदर्श जे ठेवतायत हे खरंच खूप सुंदर आहे. आणि बरोबर. आज आता एवढ्या ठिकाणी फिरतो तर तुमच्या एक गोष्ट खूप छान वाटते मला की तुम्ही आणि विशाल भाऊ दोघं जण सोबत असतात काय. हो. तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. हो. खरंच खूप छान. नाही, आम्हाला आम्ही एकमेकाला मित्रच मानतो. हो हो. मार्केटमध्ये तसेच समजतात म्हणजे अरे तुम्ही मार्केटमध्ये जिथं आम्ही जातो ना मीटिंगला, डीलला, हो कुठले डिसिजन घ्यायचं असेल, प्रोग्राम असेल, हो. तरी पण आम्ही तसं सोबतच राहतो, म्हणजे मित्रासारखं राहतो. खरे खरे. म्हणजे आणि याची खूप गरज आहे. वडील आणि मुलगा असं कधी मानतच नाही आम्ही. नाही आणि थोडंफार तर आता सगळीकडे असतं, थोडंफार वाटलं काही तर आपण बोलतो आणि मोकळं करतो मन. नाही. पण आम्ही मनात नाही ठेवत कोणती गोष्ट. खूप सुंदर बोलून आहे. फ्री माइंड राहतो ती की गोष्ट हे खूप चुकलं, सुंदर हे आहे. बरोबर आहे, हे चांगलं आहे, हे करायला पाहिजे आणि बोललं पाहिजे. आपण बोललं तर सगळं काही होतं. संवाद खूप गरजेचा खूप आहे. गरजेचं आणि आहे. तुमच्या दोघांमध्ये जो संवाद आहे ना हम्म. तो खूप सुंदर आहे. हो. खूप छान आहे. आता आपण ड्राईव्ह करतोय GLS AMG लाईन मॉडेल आहे. आता याचा पिकअप बघू आपण. हे बघा, जबरदस्त पॉवर, जबरदस्त स्पीड, नो डाऊट एकदम बेस्ट कार आहे ही. जर 7 सीटर लक्झरी SUV जर घ्यायची असेल तर GLS पण एक चांगलं ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन. आणि आमच्याकडे तर जसे पप्पाचं हार्डकोर मर्सिडीज लवर आहेत त्यांना ती कार आहे. लहानपणापासूनच तुम्हाला मर्सिडीजचं आकर्षण आहे ना. सेम मी पण आता चालवतोय ना तर मला एकदम मस्त वाटली ही गाडी. खूप छान गाडी आहे. जबरदस्त गाडी आहे, काहीच आणि बघायचं वाटत काम नाही, नाही. एवढी मोठी गाडी पण चालवताना असं वाटतं आपण सडन कार चालवतो, छोटी असेल. इतकं आम्हाला छान. पहिले वाटलं होतं की हो. साईज वरून फार मोठी वाटते, हो. चालवायला अवघड असणार किंवा जास्त मोठी वाटेल, पण तसं काही फील होत नाहीये. नाही, नाही, काहीच नाही, काहीच नाही. एकदम बढिया आहे. हो, खूप छान. आता परत पप्पांनी गाडी चालवायला घेतली बिकॉज त्यांना खरंच GLS खूप आवडली. ड्राईव्हसुद्धा एकदम मस्त वाटली. हेडरेस्ट तर मी आता वर करून टाकलं बिकॉज असं 7 सीटरचा फील नव्हता येत आणि स्क्रीन ऑन करून मागचे सगळे फीचर्स एक्सप्लोर केले गाडीमधले. तर याच्यामध्ये मित्रांनो खूप खूप फीचर्स दिलेले आहेत. इवन म्हणजे रेडिओ असू दे, नॅव्हिगेशन, कुठल्याही गोष्टी म्हणजे सगळ्या गाडीची सेटिंग तुम्ही इथून करू शकता. आणि इवन म्हणजे असं काहीच नाही की इथे बाकी आहेत कुठल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी इथे सुद्धा आहेत ज्या समोरच्या स्क्रीनवर आहेत. इवन MB ॲप्स असू दे, कम्फर्ट सेटिंग असू दे, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला इथे कमतरता जाणवत नाही. सगळे फीचर्स इथे तुम्हाला भेटून जातात. आणि व्हिडिओ पण जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण बघू शकता HDMI 1, HDMI 2 हा ऑप्शन आहे. त्याचबरोबर USBचंच देखील ऑप्शन दिलेलं आहेत. आणि एक बेस्ट गोष्ट अशी आहे की इवन आज पण मर्सिडीज हे बटन्स देत आहे AC कंट्रोलसाठी. नाही तर आजकाल भरपूर कंपनीज अशी आहेत, रेंज रोवरसारख्या, की ते सगळं स्क्रीनमध्ये टाकतायत. त्याच्यामुळे थोडंसं ड्रायव्हिंग करताना डिस्ट्रॅक्शन होतं, बट बटन्स देणंही गरजेचं आहे. आणि त्यानंतर मर्सिडीजचे जे आपले एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी आपल्याला भरपूर अजून फीचर्स दाखवले की ह्या मागच्या ज्या 2 स्क्रीन आहेत तर याची सेटिंग कशी करता येते. म्हणजे समोरून आपण हेही कंट्रोल करू शकतो की मागच्या कोणत्या स्क्रीनमध्ये काय कंटेंट द्यायचा आहे किंवा काय डिस्प्ले द्यायचा आहे, किंवा म्हणजे कुठल्याही स्क्रीनची जी सेटिंग आहे ती आपल्याला समोरून देखील कंट्रोल करता येते, त्याचबरोबर मागून देखील करता येते. आणि आता या गाडीमध्ये ना फीचर लोडेड आहे. म्हणजे फीचर जर सांगत बसलं तर एवढा मोठा व्हिडिओ होईल की तो म्हणजे संपणार नाही, एवढे फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. आता कुठेतरी थांबलं की मग अच्छा, थांबल्यावर होतो. किंवा आता आपण स्लो आहे बिलो 30. ऑफ रोडला जर गेलोत ना तर हे आता बोनटच्या खाली जे आहे ना ते पण ओके. इथे दिसतंय. बोनटच्या खालचा व्ह्यू. हो. पहिल्या याच्यात नव्हतं, आता नवीन आहे. नाही नाही. हो, हे काय. आणि हा आता फ्रंट कॅमेरावर आली आहे गाडी. हो, छान. प्लस 360 कॅमेरा, सगळीकडून clarity बघा. सेन्सर्स, जबरदस्त कॅमेरा दिलेला आहे. हो. तो
आता जशी स्पीड अबाउट 20 गेली की कॅमेरा बंद होतो. हो. आणि हे वायरलेस चार्जर आहे मागे पण, हे सुद्धा ओपन होतं. याच्यामध्ये एक डिसेंट स्टोरेज आहे. आणि ही रिअर रो, लास्ट रो. आणि ह्या गाडीमध्ये टोटल 14 AC व्हेंट्स येतात. तिथे समोर सेंटरला 4 आहे, साईडला 2, समोर 6 झाले. मागे जर आपण आलो तर इथं पिलर्सवर AC व्हेंट आहे, प्लस इथं वरती पण आहे आणि इथे मध्ये पण आहे. म्हणजे इकडे 3 इकडे 3, 6, समोरचे 6 झाले 12. आणि मागच्या थर्ड रोला इथं एक आहे आणि सेम ह्या साईडला अपोजिटला एक आहे. असे टोटल 14 AC व्हेंट्स आहे. लगेच गाडी थंड होते AC ऑन केल्या गेल्या. आता आपण GLS बघितली आहे. आपल्याकडे मर्सिडीजमधून आले आहेत मिस्टर प्रवीण सानप आणि तसेच आपल्यासोबत आदमाने पाटील साहेब आहेत. तर कसं वाटलं सर तुम्हाला ही गाडी चालवून? नाही, आम्ही आत्ता नवीन लेटेस्ट आलेलं हे मॉडेल आहे JLS मध्ये. खूप अपडेट केलेले पहिल्यापेक्षा आत्ता. आणि पहिल्या JLS मध्ये आणि आताच्या JLS मध्ये खूप फरक आहे. ही JLS मध्ये आता आम्ही मोठा ट्रायल घेतला, जवळपास 30-35 किलोमीटरचा ट्रायल घेतला. त्याच्या चालवताना जे लक्षात आलं, जे कम्फर्ट पहिल्यापेक्षा आणि आताच्या याच्यामध्ये खूप चेंजेस आहे. आणि एकदम लक्झरीज फील आला मला, खूप छान. एका शब्दात सांगायचं म्हणजे पहिल्यापेक्षा आणि आताच्या याच्यामध्ये लक्झरीज फीलमध्ये खूप काही बदल झालेला. आता आपण सानप सरांना विचारू, काय सांगाल गाडीमध्ये काय काय अपग्रेड्स केलेत आता मर्सिडीजनी? हां, जसं आता तुम्ही बघताच आहे तर ही मर्सिडीज बेन्झ GLS ऑलरेडी मार्केटमध्ये वेल एस्टॅब्लिश्ड, वेल सेटल आणि वेल प्रूव्हन प्रॉडक्ट आहे. त्यातल्या त्यात आपण मर्सिडीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला सर्व्हिस सेंटर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. संभाजीनगरमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. प्रत्येक 200 किलोमीटरचे तुम्हाला सर्व्हिस स्टेशन अवेलेबल आहेत. रिसेल व्हॅल्यू जी आहे कारची ती खूप चांगली आहे. कॉस्ट ऑफ ओनरशिपचा जर विचार केला तर तुम्हाला यामध्ये मेंटेनन्स पॅकेजेस अवेलेबल आहे, एक्सटेंडेड वॉरंटी अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचा कारचा यूज जो आहे हा लिमिटेड असेल तर तुम्हाला ॲश्युअर्ड बायबॅकचं पण खूप सुंदर ऑप्शन्स अवेलेबल आहे. राहिला विषय गाडीच्या बाबतीत तर आता हे जे आहे हे नवीन प्रॉडक्ट आहे मर्सिडीज बेन्झ GLS AMG लाईन 450D. तर AMG लाईनमध्ये जसं तुम्ही बघताच आहे तर फ्रंट ग्रिल, फ्रंट बंपर, अलॉय व्हील्स आणि इंटेरियरमध्ये स्टेअरिंग आणि स्पोर्ट्स पेडल हे खूप सुंदर चेंजेस केलेले आहेत. कारचा जो लुक आहे हा खूप अट्रॅक्टिव्ह केलेला आहे. आणि आता नवीन चेंजेसमध्ये कारची डिमांड पण खूप वाढलेली आहे. GST प्राईस रिव्हिजन नंतर गाड्यांच्या ज्या किमती आहेत या ऑलमोस्ट 10 ते 15 लाख रुपयांनी कमी झालेल्या आहेत. आणि फेस्टिवल सीझन असल्यामुळे ऑब्व्हियसली कारचे जे डिमांड आहे ती वाढलेली आहे. बढिया. आणि सानप साहेब एक मला विचारायचं होतं, मायलेजचं काय आहे आता नवीन यामध्ये तुम्हाला इनलाईन 6 सिलेंडर 3000cc इंजिन अवेलेबल असतं. मायलेजचा जर विचार केला तर माइल्ड हायब्रिड असल्यामुळे गाडी तुम्हाला 10, 11, 12 याच्यामध्ये मायलेज देते. सिटीमध्ये चालवणार तर 9 ते 10, हायवेला चालवणार तर 10, 11, 12 पर्यंत सुद्धा मायलेज ही गाडी देते इको मोडमध्ये ड्राईव्ह करणार. आणि मी असं ऐकलं होतं की माझं म्हणजे एक डाऊट आहे माझ्यामध्ये, हो, की टायर फार हे करते म्हणे, फाटते म्हणे, असं मला लवकर कळालं. टायर जातात तिचे असं एक रिव्ह्यू. नाही ना? वेअर आउट असं काही आहे का? गाडीचं जे आहे ना, आपण जर अलाइनमेंट बॅलन्सिंग वेळेवरती ठेवणार सगळ्या गोष्टी तर याचे टायर जे तुम्हाला लॉंग लास्टिंग मिळून जाते. चांगलं हे मिळेल हो. ते तर. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हे सुद्धा कळवा की तुम्हाला आणखी कुठल्या गाडीचा रिअल लाईफ रिव्ह्यू बघायला आवडेल. आणि तसंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.